क्रमांकाचे विजेता ठरलेले जे संघ आहेत तुम्हा सर्वांचं आम्ही पालेश्वरी कमिटीच्या वतीने पालेश्वरी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ पालेबुद्रुक यांच्या वतीने मनपूर्वक इथे अभिनंदन करत आहोत। चला सर्वचे सर्व खेळाडूंनी बघा संघाने सर्व 12च्या 12 प्लेयर समोर या 6 संघातील सर्व सहकारी अनिल टेंबे वल्लभ यांनी अतिशय 7 दिवस पंचांच्या भूमिकेत अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिला। अनिल टेंबेचा यथोचित गौरव आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे अनिल टेंबेचा यथोचित गौरव येथे केला जात आहे। त्यानंतर द्वारकानाथ चोरगे द्वारकानाथ या एकेकाली गावदेवी बेलवली क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटर द्वारकानाथ चोरगे ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे 7 दिवस पंचांच्या भूमिकेत अतिशय चांगल्या प्रकारे इथे सहकार्य केल्याबद्दल त्यांचा यथोचित गौरव आमच्या पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने सरपंच निखिलदादा तांडेल सर्व सहकार्यांच्या वतीने इथे यथोचित गौरव इथे केला जात आहे। चोरगे सरांचा यथोचित मान सन्मान संपन्न होतो आणि त्यानंतर स्वागत कक्षामध्ये शाही सत्कार सोहळा संपन्न केला जाईल। ज्या पद्धतीने प्रवीण संगीत क्षेत्रामध्ये ज्यांनी एक आगळीवेगळी कामगिरी हासिल केली जाते त्यांना संगीत रत्न हे पद भूषवलं जातं। त्या दृष्टिकोनातून अगदी निवेदन क्षेत्रातील समालोचन क्षेत्रातील समालोचक रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं असे आमचे महागुरु MD गडगे सर चित्रम पनवेल यांचा यथोचित मान सन्मान। पनवेल भूषण आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक बोला गणपती बाप्पा फेम या नावाने सातत्याने चर्चेमध्ये राहणारे महागुरु बोला गणपती बाप्पा मोरया। जय श्रीरामचा नारा ज्यांच्या माध्यमातून अविरतपणे पाहतो आई गावदेवी माते की जय। प्रेम बघा किती आयोजकांचं। महागुरु क्या बात आहे, टाळ्या होऊन जाऊन द्या एकदा सुप्रसिद्ध निवेदक MD गडगे सर महागुरु। प्रवीण अगदी सप्त हिंद केसरी राहिले या स्पर्धेमध्ये 7 रात्र अहोरात्र महागुरूंची मेहनत। आता सन्मान करूया सन्माननीय लेजंड प्लेयर 40+ अशोक दादा उल्वेकर या सबसे डेंजर सबसे ग्रेट अशोक शेठ। अशोक मामा या समोर आपला सन्मान संपन्न केला जाईल। आयोजक आहे बोला तर बोला पुढील सन्मान महागुरूंचे 2 शब्द व्हायलाच हवेत। तर सर्व या आयोजकांना विनंती आहे समोर या महागुरूंचं आता भाषण होईल। रोज आपण त्यांचे निवेदन ऐकतो आता भाषण। पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक आणि ग्रामस्थ मंडळ पालेबुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानाने पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली। या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आज आमच्यासारख्या सर्व समालोचक मी महागुरु MD गडगे सर त्यानंतर आमचे रोशन पाटील प्रवीण टेंबे एक बायकरमॅन समालोचक आहेत प्रवीण टेंबे आणि त्याचबरोबर मंगेश पाटील आणि आमचे संपूर्ण दिनकर बारशे इथले स्वतः यजमान आहेत। सर्व आमचे DJ असतील DJ मास्टर असतील त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स या सर्वांना आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी इन्व्हाइट केलं त्याबद्दल प्रथमतः पालेश्वरी मित्रमंडळाचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। मित्रांनो या स्पर्धेसाठी आम्हाला समालोचक म्हणून इथे सर्व समालोचकांना आमंत्रित केलं। रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करण्यासाठी जात असतो। प्रत्येक ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रेम ही सद्भावना प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून आम्हा सर्व समालोचकांना दिली जातो। परंतु पालेश्वरी क्रिकेट संघाने सातत्याने खऱ्या अर्थाने एक गाव एक संघ त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हे संपूर्ण गावातील आमचे युवा सहकारी आहेत हे एकत्रित येत असतात। आज संपूर्ण 7 दिवस जी जबाबदारी होती मग आमचे सर्व आमचे प्रशांत पवार असतील जितेश आहेत आमचे निखिलदादा तांडेल विद्यमान सरपंच आहे संदीपदादा मात्रे आहेत त्याचबरोबर दिलीप शेठ भास्कर माजी सरपंच महेश शेठ पवार निलेश उल्वेकर आमचे हेमराजदादा म्हात्रे जे रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत
विशाल उलवेकर दिनकर आहेत इथे, संपूर्ण शिवदास पवार, आमचे अजयदादा मोरावकर, अशोक उलवेकर आणि ग्रामस्थ मंडळ पालेबुद्रुक यांनी आम्हाला दिलेलं, प्रभाकर तांडेल यांनी आम्हाला दिलेलं प्रेम खऱ्या अर्थाने, महेश पाटील असतील, सागर म्हात्रे, मनोज म्हात्रे, तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम खऱ्या अर्थाने आणि पालेश्वरी ग्रामस्थांचा मनपूर्वक आम्ही आभारी आहोत की आपण आम्हाला इथे आमंत्रित केलं. परंतु या स्पर्धेमध्ये आल्यानंतर खूप आनंद होतो खऱ्या हॅलो, अर्थाने. प्रकाश मामा जाऊ नका. या स्पर्धेमध्ये एक चांगली सद्भावना बघायला मिळतो, संपूर्ण गाव एकत्रित येत असते आणि अशी स्पर्धा रायगड जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा होत असतात, परंतु एक गाव, एक स्पर्धा आणि एक संघ ही संकल्पना मात्र या गावाच्या माध्यमातून सातत्याने राबवली जाते. आम्ही समालोचक म्हणून आमचा संपूर्ण त्रिवेणी संघ आम्ही इथे पाहतो. प्रत्येक गावामध्ये ही संकल्पना खऱ्या अर्थाने राबवली गेली पाहिजे आणि आपण जो या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण पालेबुद्रुक ग्रामस्थांनी, आम्हा सर्व समालोचक असतील, गुणलेखक मित्र असतील, आमचे लाईव्ह प्रसारण असतील, या सर्वांना खऱ्या अर्थाने DJ मास्टर असतील, आपण सर्वांनी आम्हाला दिलेलं प्रेम याबद्दल निश्चित स्वरूपात आपला आम्ही आभार व्यक्त करतो. आणि निश्चित स्वरूपात असंच प्रेम आणि अशी स्पर्धा प्रत्येक वर्षी तुम्ही ऑर्गनाईज करा. त्या स्पर्धेसाठी स्पर्धेचे समालोचक हे शिलेदार या उद्दिष्टाने निश्चित स्वरूपात आमचा सातत्याने तुम्हा सर्वांचा सर्वांसाठी सहकार्य असेल आणि आम्हाला सर्वांना इथे आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक पालेश्वरी कमिटीचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. बोला पालेश्वरी माता की, गणपती बाप्पा. धन्यवाद गडगे सर. खरं तर महागुरु ही उपाधी त्यांना भेटलेली आहे, परंतु मगाशीच आमचे प्रवीणजी आणि रोशनजी यांनी सांगितलं का निश्चितच त्यांना येत्या वर्षी ते रायगड भूषण झाले पाहिजे आणि निश्चितच आम्ही आमच्या परीने पाहिजे ते प्रयत्न करून या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आमच्या इथे जेव्हा टुर्नामेंट होतील तेव्हा त्यांना रायगड भूषण महादेव गडगे हे पुरस्कार भेटल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. धन्यवाद. आई पालेश्वरी माते की जय. त्याबद्दल धन्यवाद हेमराजदादा माते, तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही आभारी आहोत आणि लगेचच आपण इथे बक्षीस वितरण सोहळ्यासाठी बोलणार आहोत. चला, सर्वांना इथे घाई झालेली आहे, जास्त वेळ आपण काही घेणार नाहीये. या तर सर्वप्रथम तर आपण अंतिम सामन्याचा सामनावीर या किताबाने खऱ्या अर्थाने खेळाडूला इथे गौरव त्याचा केला जाईल. या सर्वांनी जवळचे समालोचक प्रवीण असतील, रोशन जायचं नाहीये, गुणलेखक ओमकार तुमच्या सर्व कमिटीचा बारशे यांचे सुपुत्र आहेत, सर्व आगलावे त्रिवेणी संगमचं मनपूर्वक मी अभिनंदन करेन. गुणलेखकाच्या भूमिकेत चांगलं योगदान दिलं आपण. तर सामनावीर, अंतिम सामन्याचा सामनावीराचा किताब देण्यासाठी मी आदरणीय श्री वासुदेव शेठ तांडेल आणि त्यांच्या समवेत रमेश वास्कर यांना मी आमंत्रित करत आहे. आपण यासमोर अंतिम सामन्याचा सामनावीर किताब इथे आम्ही जाहीर करत आहोत. रोहन पाटील बाहुबली. रोहन पाटील ठरतो अंतिम सामन्याचा सामनावीर. रोहनचं कौतुक करावे लागेल, काय दमदार या स्पर्धेमध्ये आमच्या मतानुसार सर्वाधिक षटकार जर कोणाच्या नावावर असतील ना तर प्रथमतः उल्लेख रोहन पाटीलचा करावे लागेल. मित्रांनो, रोहन पाटील कुस्ती क्षेत्रात रायगड केसरी पुरस्काराने सन्मानित आहे आणि त्याचं फायनल सामन्याचं, अंतिम सामन्याचं सामनावीर या किताबाने त्याचा इथे गौरव केला जात आहे. चला, आमचे त्रिवेणी संगम गुणलेखक या आगलावे आहेत, त्यानंतर अजित आगलावे, ओमकार वास्कर आणि केतन बारशी या त्रिवेणी संगम एकत्रित सन्मान केला जाईल. जीवन मात्र या एकत्रित सन्मान केला जाईल. पालेश्वरी आमच्या टीमचं ते प्रतिनिधित्व करतात. या एकत्रित, या एकत्रित सन्मान, या एकत्रित सन्मान इथे केला जाईल. मित्रांनो, जास्त वेळ आपण घेणार नाहीये. हॅलो,
चला बोला पालेश्वरी माता की. तर चला आपण इथे बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलत आहोत. प्रथमतः आपण पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक इथे जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. चला पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण इथे जाहीर करत आहोत. आणि या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी जी स्पोर्ट्स सायकल आहे तिचे पुरस्कर्ते आहेत पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय अविनाश शेठ उलवेकर यांनी आम्हाला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केली. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक किती आहे आभार व्यक्त करतो. आणि पालेश्वरी आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स शूज आहेत आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत किरण उलवेकर यांच्या माध्यमातून करण्यात आणि स्पोर्ट्स शूज इथे आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने हे पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत. चला आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतो. संघाचं नाव आहे राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतो. खेळाडूचं नाव आहे सुनीत पाटील. संगनायक सुनीत या. सुनीतचा इथे गौरव केला जाईल. स्पोर्ट्स सायकल आमचे आदरणीय अविनाशदादा उलवेकर यांनी पुरस्कृत केलेले आहे. सुनीत ठरतो इथे पालेश्वरी चषक 2025 या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. संघाचं नाव आहे राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे. बघा नानाशेठ पाटील आई एकविरा डीजे मंडप डेकोरेशनचे ओनर्स आहेत आणि त्यांचा सुपुत्र सुनीत एक आदर्श आहे. प्रमोद नंतर हा यशस्वी संघनायक आहे. चला या आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने इथे सर्व कमिटी असेल बघा. इथे पालेश्वरी कमिटी संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने पालेश्वरी चषक 2025 स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक जात आहे सुनीत पाटील उर्फ बबलिया. स्पोर्ट्स सायकल बघा. हा यानंतर बघा या स्पर्धेमध्ये 2 गट होते. एका बाजूला ABC आणि एका बाजूला DEF. यानंतर DEF गटाचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक आम्ही इथे जाहीर करणार आहोत आणि त्याच्यासाठी इथे पारितोषिक असणार आहे स्पोर्ट्स शूज. आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो किरण उलवेकर आणि विराट या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जाईल. आणि बघा खेळपट्टीवर आता कोणी सराव काही करायचा नाहीये. DEF गटाचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक जात आहे. संघाचं नाव आहे
गावदेवी क्रिकेट संघ आदई 40 प्लस आणि सर्वोत्कृष्ट शतरक्षक ठरतो किशोर भोपी. किशोर बोपी ज्यानं अगदी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं असा दमदार क्षेत्ररक्षक उत्तम दर्जाचं कार्य 40 प्लसचा क्रिकेट काय असते दाखवलं किशोर बोपी यांच्या माध्यमातून. तर किशोर भोपी ठरतो DEF गटातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक एक आदर्श क्रिकेटर आणि किशोरला इथे आमच्या 2 शिलेदारांच्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक देऊन त्याचा इथे गौरव केला जात आहे. तर विजेत्यांचं अभिनंदन मान्यवरांचे आभार. तरी यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत. या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावर खऱ्या अर्थाने 6 विकेट ज्याने प्राप्त केलेले आहेत आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक जात आहे स्वर्गीय महादेव काका 11. बघा संघाचं नाव आहे स्वर्गीय महादेव काका 11 क्रिकेट संघ शिवांश 11 पेटाली आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक जात आहे. खेळाडूचं नाव आहे परेश केनी. परेश केनी बक्षीस पात्र खेळाडू दमदार खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये परेश केनीच्या माध्यमातून पाहिला. आणि स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते आहेत गणेश उलवेकर आणि रवींद्र उलवेकर. या परेशा प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते हा मानांकन इथे सुपूर्द केला जाईल. दमदार खेळ परेश केनी. प्रवीण उलवेकर कुणाल तांडेल आणि वैभव उलवेकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक इथे वितरित केले जाईल. या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक जात आहे पेटाली क्रिकेट संघाचा एक आक्रमक गोलंदाज ज्यांनी 6 विकेट या स्पर्धेमध्ये प्राप्त केलं तो परेश केनी ठरतो स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. विजेत्यांचं अभिनंदन मान्यवरांचे आभार. दमदार खेळ राहिला परेश केणीचा. टीम स्वर्गीय महादेव काका 11 पेठाली ब. आणि आणखी एका गोलंदाजाला इथे खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि स्पर्धेचा बघा पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट गोलंदाज इथे ठरत आहे कारण डिवाइड करण्यात आलेले आहे 2-2 संघामध्ये 2-2 खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा गौरव केला जाईल. संघाचं नाव आहे जय हनुमान क्रिकेट संघ बोरले आणि ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये 5 विकेट प्राप्त केलेले आहेत त्याला स्पोर्ट शूज देऊन त्याचा गौरव इथे केला जाईल. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक जात आहे जय हनुमान क्रिकेट संघ बोरले आणि गोलंदाजाचं नाव आहे दर्शन पाटील. अगदी उत्कृष्ट गोलंदाजाच्या आवारावरती ज्याने नाव कोरले असं दर्शन पाटील बोरले. मयूर म्हात्रे अजय पाटील यांना आम्ही ते आमंत्रित करतो आपल्या शुभास्ते पारितोषिक वितरित करायचे आहे. दर्शन या पण अभिनंदन. दर्शनने चांगली दमदार गोलंदाजी केली. जय हनुमान क्रिकेट संघ बोर्डले क्रिकेट संघाचा दर्शन ठरतो निश्चित स्वरूपात या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि त्याच्यासाठी ते स्पोर्ट शूज किरण उलवेकर यांचा आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून हे स्पोर्ट शूज इथे वितरित खऱ्या अर्थाने स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहे आणि त्याचा मानकरी ठरतो दर्शन पाटील. यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक दिले जाईल आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो जीवन म्हात्रे, कुणाल पवार, कुलदीप बारशे या त्रिवेणी संगम या त्रिवेणी संगम ज्यांचे नावं इथे आम्ही अनाउन्समेंट केली. बघा जास्त वेळ घ्यायचे नाही मित्रांनो. या आपण तिन्ही शिलेदार कुणाल या कुणाल ज्यांची जीवन म्हात्रे जीवन या शांततेचे प्रतीक जीवन यायचे आपण यंदा कर्तव्य आहे. तर सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक जात आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने 19 चेंडूंना सामोरे जात असताना 19 चेंडूंना सामोरे जात असताना ज्यांनी 64 धावा कुठून काढल्या चिखलो तो खेळाडू ठरतो इथे पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज
संघाचं नाव आहे प्रियांशी 11, रोशन साई स्पोर्ट चिंद्रान आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतो बाहुबली केतन कडू. केतन कडू सिक्सर किंग या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजचा अवॉर्ड ज्याने जिंकला. अगदी फलंदाजीच्या माध्यमातून ज्याचं आपण देखणं कार्य पाहिल्याचा केतन ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. तर सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या आतषबाजीमध्ये प्रतिसादामध्ये केतन कडूचं अभिनंदन करूया. इथे पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक चिंद्रन गावातील एक आक्रमक फलंदाज केतन कडूला इथे या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक देऊन त्याचा गौरवविधी केला जात आहे. त्यानंतर ABC गटातील यानंतर आपण इथे वळणार आहोत. सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक पुन्हा इथे वितरित केले जाईल. संघाचं नाव आहे तत्परी पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो मान्यवरांना. प्रणय तांडेल, दिनकर बारशे या प्रणय आणि दिनकर या समोर. सर्वोत्कृष्ट बघा इथे फलंदाज 2 संघामध्ये ते डिवाइड करण्यात आलेलं आहे आणि सर्वोत्कृष्ट इथे फलंदाज आम्ही जाहीर करत आहोत. संघाचं नाव आहे जानुमान क्रिकेट संघ बोरले की ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये 24 चेंडूंना सामोरे जात असताना 64 धावा कुठून काढल्या तो खेळाडू ठरतो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि नाव आहे प्रफुल्ल पाटील अर्थात चांबो. चांबो या चांबो या. सुपर 12च्या लढतीमध्ये दमदार खेळ. चांबोला उचला, चांबोला उचलेल त्याला 500. चांबो चांगला खेळला. अगदी पहिल्या सुपर 12च्या लढतीमध्ये 47 धावसंख्येची या चांबो या. खेळी. चांबो ठरतो निश्चित स्वरूपात पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा 2025 या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट दुसरा फलंदाज. चांबो प्रथमता फलंदाज ठरला केतन कडू, दुसरा फलंदाज ठरतो चांबो अर्थात प्रफुल्ल पाटील. आमच्या सहकार्यांच्या शुभ हस्ते त्याचा इथे गौरव केला जात आहे. शूज या पुरस्काराने त्याचा प्रदान करून त्याचा खऱ्या अर्थाने इथे गौरव करण्यात येत आहे. अभिनंदन. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून चांबोचा इथे आपण खऱ्या अर्थाने गौरव करूया, अभिनंदन करूया. नक्कीच दमदार खेळ राहिला चांबोचा. परंतु आमच्या आयोजकांचा चांबो आहे कुणाल पवार. सकाळ झाली चिखल उठला. चला आता सर्वच्या सर्व बक्षिसा फक्त प्रथम क्रमांकाची बक्षिसाच्या व्यतिरिक्त इतर बक्षीस आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने वितरित केले जाईल. 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरत आहे. 6व्या क्रमांकासाठी कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये आणि भव्य पालेश्वरी चषक. संघाचं नाव आहे गावदेवी क्रिकेट संघ दही 40+ या संघासाठी कॅश प्राइज असेल 25,000 रुपये आणि भव्य पालेश्वरी चषक. या रवी दादा या. रवी असतील आमचे दीपक शेलके या. या संपूर्ण ऑल टीम यायच्या बघा. अनिलचा कौतुक करावं लागेल. अनिल काकडे किती खुश आहेत बघा. दीपकचंही कौतुक करावं लागेल मित्रांनो. रवी आहेत. रवीचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करू मित्रांनो. अनेक वर्षे शावा दिली रवी. ज्यावेळेस नाईट स्पर्धेमध्ये आम्ही आधईला जातो ना, रवी निश्चित स्वरूपात रवीचं खूप मोठं योगदान असतं. चला आणि या सर्वच्या सर्व ट्रॉफ्या 1 ते 6 ट्रॉफी आम्हाला सन्माननीय स्वर्गीय आशा प्रकाश भोईर पेंदर यांच्या स्मरणार्थ प्रकाश शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेले आहेत. बोला आई गावदेवी माता की जय. महागुरु सावकाश पाठी घ्या. तर यानंतर 5व्या क्रमांकाचा पारितोषिक ते वितरित केले जाईल आमच्या संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने. चला ऑर्गनायझर कमिटी पालेबुद्रुक 5व्या क्रमांकाचा पारितोषिक. संघाचं नाव आहे जानुमान क्रिकेट संघ बोरले. या ऑल टीम यायचे या बोरले. इथे संदेश या सर्व खेळाडूंनी यायचे आहे. आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने आपल्या इथे गौरव केला जाईल. आपल्यासाठी कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये आणि भव्य पालेश्वरी चषक. ट्रॉफीवरती ज्या संघाने नाव कोरले त्या गावाचं नाव आहे बोरले. या जानुमान क्रिकेट संघ बोरले क्रिकेट संघ ठरतो पालेश्वरी चषक 2025 या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी
आणि त्या संघाचा गौरव आमच्या पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य पालेश्वरी चषक 2025 ट्रॉफी. संपूर्ण ही ट्रॉफी आम्हाला सन्माननीय प्रकाश शेठ भोईर पेंदर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. चेको साईन झाली का? साईन करा. जिल्हा चला बोला गणपती बाप्पा. महागुरूंचा विजय असो. चला जास्त वेळ मित्रांनो आज मुद्दा म्हणून आम्ही घेणार नाहीये. यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी वितरित करणार आहोत. महागुरु रात्र आहे. चेक परफेक्ट टीमला द्या. दुसरा चेक द्याल. क्या बात है. जिल्हा नेते छावा ग्रुप महेश शेठ पवार. चौथा पारितोषिक. तर चतुर्थ यानंतर आपण चतुर्थ पारितोषिक इथे वितरित करणार आहोत. कॅश प्राइज असणार आहे 30,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रण. अक्षय मात्रे पिसारबी यांनी पुरस्कृत केलेला संघ केतन या सर्व शिलेदारांनी आपला यथोचित गौरव आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने इथे केला जाईल. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफीचे पुरस्कर्ते आहेत प्रकाश शेठ भोईर पेंदर. कॅश प्राइज 30,000 रुपये. या सन्मानाने खऱ्या अर्थाने प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रण क्रिकेट संघाच्या सर्व शिलेदारांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. बोला मुजबा देवी माता की जय. इथे प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रण क्रिकेट संघाच्या सर्व शिलेदारांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. केतन अभिनंदन. चतुर्थ क्रमांकाचे तुम्ही मानकरी ठरलेले आहात. यानंतर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक इथे वितरित केले जाईल. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे संघाचं तृतीय क्रमांकाचा मानकरी विकास स्पोर्ट्स पेठाली क्रिकेट संघ आणि या संघासाठी कॅश प्राइज असणार आहे निश्चित स्वरूपात आपण कॅश प्राइज इथं पाहतो मागरू. 30,000 रुपये आणि भव्य पालेश्वरी चषक. महागुरु ते वाचून दाखवा ना. चेक वरती जे लिहिले ते वाचून दाखवा आपण. महागुरु जिल्हा चेक वाचा. ओ जिल्हा नीट वाचा चेक. तर स्वर्गीय महादेव काका 11 शिवान स्पोर्ट पेटाली क्रिकेट संघ ठरतो पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी आणि त्या संघासाठी कॅश प्राइज 30,000 रुपये आणि भव्य पालेश्वरी चषक 2025 ही ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव इथे केला जात आहे. मोरया. चला यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी इथे वितरित केली जाईल आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने आणि पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे संघाचं नाव आहे राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे. संघासाठी कॅश प्राइज आहे रनर अप 60,000 रुपये आणि भव्य पालेश्वरी चषक 2025 ही ट्रॉफी. मोरया या राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे. तोंडरे संघ राधाकृष्ण 11. तर राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे बघा शांततेचे प्रतीक सुद्धा प्रवीण इथे आलेले आहेत. तोंडरे म्हटलं तर इथे शांततेचे प्रतीकांची कमी नाही मित्रांनो. बघा रोशन सुद्धा आपण फोकस करा त्यांचंही कौतुक करावे लागेल कारण त्यांचा पाठिंबा संघाच्या दृष्टिकोनातून खूप मोठा लाभला त्यांना. आणि निश्चित स्वरूपात पालेश्वरी क्रिकेट संघ आयोजित पालेश्वरी चषक 2025 द्वितीय क्रमांकाचा अर्थात रनर अप ठरलेला संघ आहे गणपती बाप्पा. राधाकृष्ण क्रिकेट संघ जिल्हा उद्या गणपती तोंडरे. बाप्पा.
जिल्हा गणपती अप्पा राधाकृष्ण भगवान की अभिनंदन रणप संघ तोंडरे. फक्त चेकच घेऊन जाऊ नका, पैसे पण घेऊन तर जा. यानंतर प्रथम क्रमांक इथे आपण जाहीर वितरित करणार आहोत आणि पारितोषिक वितरित करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत ते स्वर्गीय आशा प्रकाश भोईर यांची अविस्मरणीय आठवण. प्रकाश शेठ भोईर पेंदर यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी इथे वितरित केली जाईल आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे अंबिका किराणा स्टोर जीतू 11 जानमान नेरे क्रिकेट संघ ठरतो. पालेश्वरी क्रिकेट संघ आयोजित पालेश्वरी चषक 2025 चा प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि प्रथम क्रमांकासाठी कॅश प्राइज आहे 1,20,000 रुपये आणि भव्य ट्रॉफी. पालेश्वरी पर्व क्रमांक 3 चा सर्वोत्कृष्ट चॅम्पियन संघ ठरतोय जय अंबिका स्टोर जीतू 11 जानमान नेरे संघ चॅम्पियन. या गायकर साहेब या, स्वागत आहे तुमचं. सागर असतील आमचे, सागर आपण यावं. तर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे पालेश्वरी क्रिकेट संघ आयोजित चॅम्पियन निश्चित स्वरूपात पालेश्वरी चषक 2025 चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे अंबिका किराणा स्टोअर्स जीतू 11 जानुमान नेरे संघासाठी कॅश प्राइज 1,20,000 रुपये आणि भव्य ट्रॉफी. चला बाहुबली रोहन बोला बोला जय बजरंग बली की जय. चला रोहन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. रोहन काय प्रतिक्रिया संघाची जी कामगिरी. रोहनला घ्या, रोहनला घ्या. रोहन बोल. सूरज बोलतील. सूरज चला आता रोहन, मालिका मागं साठी आपण रोहनला बोलणार घ्या. आहोत. चला मग रोहन रोहन बाली या. बाली निश्चित स्वरूपात पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक आयोजित पालेश्वरी चषक 2025 या स्पर्धा आयोजित केली गेली आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा आपला संघ हा नेरे क्रिकेट संघ विजेता ठरलेला आहे. संघाने केलेला परफॉर्मन्स एकंदरीत संघाची जी कामगिरी आहे या कामगिरीवर तो कितपत समाधानी आहे आणि जे आयोजन पाहता खऱ्या अर्थाने या ऑर्गनायझर कमिटीच्या बद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल. प्रथम मी आयोजकांचे धन्यवाद मानेन का तिथं आम्हाला या चषकामध्ये खेळण्याची संधी दिली आणि आयोजन बोलायचं झालं तर लाजवाब आयोजन आहे. अशी लाईट असल्यामुळं खेळायला पण चांगला वाटतो आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे. 2025 आपण हे वर्तमान पर्व पाहतो. प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धेचा जर विचार केला यावर्षी तुमच्या संघासाठी हा लकी खऱ्या अर्थाने लकी ठरलेला आहे. निश्चित स्वरूपात हा वर्ष तुमच्यासाठी एकंदर 2025 मध्ये तुमच्या संघाची कामगिरी आस्थागत नाईट स्पर्धेमध्ये आस्थागत कशी राहिलेली आहे. प्रथम संघाबद्दल बोलायचं झालं तर सूरज आणि परेशचे धन्यवाद मानेन कारण त्यांच्या अंडरमध्येच आमची टीम चालते. कोणताही विषय असो परेश आणि सूरजच्या जो हे होईल त्याच्यामध्येच आमचा संघ बॅटिंग आणि बॉलिंगच्या हिशोबात उतरण्याचा प्रयत्न करतो. जर कानपोली संघाबद्दल बोलायचं झालं तर कानपोली संघ पण चांगला संघ होता पण सूरज आणि परेशची रणनीती असल्यामुळं आमचा संघ त्यांना कमीत धावा रोखण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यामध्ये सक्सेस झालो. थँक्यू सो मच. वेल डन. अभिनंदन तुमच्या संघाचं. आणि यानंतर आपण बोलणार आहोत सर्वांचं स्वप्न होतं बायकर मॅन बनण्याचं. मालिकावीर पारितोषिक किती वितरित केले जाईल आणि हे पारितोषिक आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने शुभ असते हे पारितोषिक इथे वितरित केले जाईल. प्रकाश भोईर या समोर या. तांडेल साहेब वासुदेव शेठ आपण या. प्रथमतः आपण DEF गटातील चला DEF तिसरी सिरीज देऊ आपण प्रेम भोईर कोलवाडी यांना. इथे DEF गटासाठी खऱ्या अर्थाने आम्हाला 2 व्हीलर बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. रुपेश ठोंबरे खानाव शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख आहेत
आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला DF गटासाठी टू व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत करण्यात आल्याबद्दल रुपेश ठोंबरे खानाव अर्थात बिंदास ठोंबरे यांचं मनपूर्वक आम्ही ते अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. चला, आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने सर्व सहकाऱ्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक इथे वितरित केले जाईल. दिवेश, स्वागत आहे दिवेश तुमचं. तर DEF चलो फटाके लावो, फटाके कमिटी फटाके. चला, DEF गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचं नाव आपण इथे जाहीर करत आहोत. या स्पर्धेमध्ये खेळत असताना ज्यांनी 27 चेंडूने सामोरे गेला, 27 चेंडूने सामोरे जात असताना एकूण 72 धावा त्यांनी कुठून काढल्या आणि गोलंदाजी करत असताना 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणारा खेळाडू ठरतो DEF गटाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थात मालिकावीर. संघाचं नाव आहे की ज्याने 27 चेंडूने सामोरे गेला, 72 धावा कुठून काढल्या, 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला, ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला. संघाचं नाव आहे गावदेवी क्रिकेट संघ आदई 40+ आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतो अनिल काकडे, मालिकावीर. या अनिल काकडेला आमच्या पालेश्वरी कमिटीच्या शुभ हस्ते निश्चित स्वरूपात टू व्हीलर्स बाईक आहे मालिकावीरसाठी हा किताब देऊन त्याचा गौरव इथे केला जाईल. चला, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये अनिलचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. बघा, आदईची संपूर्ण कमिटी इथे पाहतो. आज शांततेच्या प्रतीकांची सुद्धा खूप मोठी गर्दी आपल्याला इथे बघायला मिळतं. चला, अनिल अभिनंदन. अनिल या, अनिलची प्रतिक्रिया जाणून घेऊ. अनिल, पालेश्वरी क्रिकेट संघ या. अनिल या, अनिल अनिल अनिलची प्रतिक्रिया जाणून घेऊया. अनिल, पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक आयोजित पालेश्वरी चषक 2025 या स्पर्धेमध्ये 40+ ला प्राधान्य देण्यात आलं. निश्चित स्वरूपात या स्पर्धेचा तू सर्वोत्कृष्ट खेळाडू सुद्धा ठरलेला आहे. एकंदरीत ही स्पर्धा कशी वाटली, काय सांगशील स्पर्धेबद्दल? हा आयोजन अतिशय सुंदर आहे आणि ही लाईट हे ग्राउंडवर एवढी सुंदर दिसते का चेंडू कुठेही पडला तरी तो नजरेमध्ये येतो. आणि मी खरं तर माझ्यावर या संघाने आदई संघाने जो विश्वास दाखवला फलंदाजीसाठी आणि कॅप्टनचा आणि आदई संघाचा खरोखर मनापासून आभार मानतो. आणि मला तसं गोलंदाजासाठी त्याही साकार केला होता येतं, पण फलंदाजीवर त्याही विश्वास दाखवला, ते मनापासून धन्यवाद. अनिल, अनेक वर्षे तो रेग्युलर, प्रथमतः तो रेग्युलर संघामध्ये खेळत असायचा, परंतु जे तू स्वप्न बघितलं त्यावेळेस पूर्ण झालं नाही. परंतु उराशी बाळगलेलं स्वप्न 40+ क्रिकेटला खऱ्या अर्थाने जे तुमच्यासाठी आरक्षण दिवस या स्पर्धेमध्ये 40+ला प्राधान्य दिलं, तुझं स्वप्न पूर्ण झालं. अनेक वर्षे क्रिकेट खेळला. आजतागत तुझ्या कारकिर्दीमधली ही कितवी बाईक आहे? ही पहिलीच बाईक आहे आणि 40+ मध्ये मी गेल्या वर्षीच पदार्पण केलं आणि पण ही पहिली बाईक भेटली आणि पालेश्वरी संघाचा सुद्धा धन्यवाद मानतो मी. कसं वाटतं तुला बाईक 40+ नंतर तुला आपल्याला बाईक मिळाली, कसं वाटतं? हा क्षण काय सांगू शकशील या क्षणाबद्दल? आणि आनंदाचा क्षण आहे हा आजचा आणि हा क्षण विसरू शकत नाही, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, वल स्पर्धेमध्ये दिलीप पाटील
या नावाली याला बाईकर या पुरस्काराने गौरव केला गेला आणि हा दुसरा या वर्षीचा खऱ्या अर्थाने किताब आपण पाहतो आदई क्रिकेट संघाला. बघा इथे मात्र 15,000 रुपये तुमचं डिपॉझिट इथे आमच्याकडे जमा करण्यात आलेलं आहे. ऑर्गनायझर कमिटीकडे तुम्हाला जमा करावे लागेल. यानंतर आपण ABC गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू इथे जाहीर करणार आहोत. अर्थात मालिकावीर आणि हे पुरस्कार वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो आमच्या संपूर्ण पालेश्वरी कमिटीला इथे. आणि त्याचे पुरस्कार ते आहेत आदरणीय श्री रोहिदास ढेरे साहेब उद्योजक कलंबोली यांनी आम्हाला 2 व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत केलेली आहे. आणि ABC गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आपण इथे जाहीर करत आहोत. अर्थात मालिकावीर या स्पर्धेमध्ये खेळत असताना ज्याने 24 चेंडूंना सामोरे गेला, 24 चेंडूंना सामोरे जात असताना 71 धावा ज्याने कुठून काढल्या संघाचं नाव आहे जय अंबिका किराणा स्टोअर्स, स्वर्गीय जीतू 11 जानुमान नेरे. आणि ABC गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीर ठरतो खेळाडूचं नाव आहे प्रवीण सोरगे अर्थात बाली. सावी बाईक या वर्षी लागोपाठ दुसरी बाईक. बघा 7 धाब्याने बॅकफुटवर यावं लागलं चांबोला. आणि आता संधी होती चांबोच्या, परंतु निश्चित स्वरूपात संदेश जर आपण विचार केला प्रयत्न जरूर करायला हवं होतं. आणि प्रवीण ठरतो या स्पर्धेचा ABC गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीर. बघा या आठवड्यामधली दुसरी बाईक लागोपाठ दुसरी. चांबो चांगला खेळ धावला चांबोचाही. चला प्रवीण या, प्रवीणकडे आपण बोलूया. बंटी वलभचा बंटी तर सर्वांना पुढेच खऱ्या अर्थाने अग्रेसर. चला या प्रवीण, एकंदरीत यावर्षी लागोपाठ आपण पाहतो दुसरा बायकरमॅन, तिसऱ्यांदा तुला बायकर होण्याचा खऱ्या अर्थाने बायकरमॅन होण्याचा गौरव प्राप्त झाला. पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक आयोजित पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी प्राप्त झाली. इथलं वातावरण पाहता निश्चित स्वरूपात या स्पर्धेबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कशी वाटली स्पर्धा आपल्याला? स्पर्धा लाजवाब आहे. मी प्रथम पण बोललो का लाईट आणि ग्राउंड जबरदस्त वाटतो खेळण्यासाठी. अशी लाईट असेल तर खेळायला पण मजा वाटते. त्याच्यामुळं बॅटिंग आली, बॉलिंग आली, क्षेत्ररक्षण आलं, हे करण्यासाठी योग्य ग्राउंड आहे. हा एकंदरीत पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेत तुमचा संघ हा खऱ्या अर्थाने प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. एक सिनियर क्रिकेटर म्हणून जी संघाची कामगिरी झाली त्या कामगिरीबद्दल आपण कितपत समाधानी आहात? काय प्रतिक्रिया देऊ शकाल? समाधानी तर नक्कीच आहे. माझा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि सगळं श्रेय जाईल या टीमलाच जाईल. कारण मी 1 मॅच खेळलो, 2 मॅच खेळलो, पण बाकीचे टीमनी जे परफॉर्मन्स दिला, बॅटिंग झाली, बॉलिंग झाली, फिल्डिंग झाली, कधी एकट्याच्या जीवावर मॅच जिंकत नाही. ज्यावेळी टीम परफॉर्मन्स देते त्यावेळेस फक्त मॅच जिंकली जाते. आज सांगत अनेक वर्ष तू क्रिकेट खेळतो, आज बायकर मॅन होण्याचा तुला भाग्य लाभला. कितवी खऱ्या अर्थाने तुझ्या कारकिर्दीमधली ही कितवी बाईक आहे? मालिकावीर होण्याचा भाग्य तुला बायकर मॅन म्हणून किती वेळा लाभलं? आता सांगू शकत नाही, पण बाईक 6 नंबर येईल माझी. 6वी बाईक आहे. 6 वेळेला त्याला बायकरमॅन होण्याचं भाग्य लाभलं खऱ्या अर्थाने. निश्चित स्वरूपात प्रवीण त्याबद्दल तुझं आम्ही मनपूर्वक किती अभिनंदन करतो. आणि पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षी अशाच प्रकारची ही स्पर्धा आयोजित केली जाईल. आणि इथलं आयोजन पाहता पुढील वर्षी 2025-2026 मध्ये तुम्हाला स्पर्धेमध्ये खेळणं आवडेल का? नक्कीच आवडेल. आम्ही आयोजकांना पण सांगू का आमची एंट्री आवर्जून ठेवा. कारण हा ग्राउंड आणि ही लाईट पाहता असे खेळण्यासाठी मजा येईल, त्या इथे आम्ही नक्की केलो.
थँक्यू सो मच. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये प्रवीणचं इथे अभिनंदन करूया. प्रवीण ठरतो पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक आयोजित पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचा ABC गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीर. बघा खेळपट्टीवर कोणी सराव करायचा नाही किंवा बाईक बाजूला घ्यायचे बघा, कारण उद्या लगेचच आपल्या आदिवासी बांधव आहेत बघा. फणसवाडी आमच्या आदिवासी मित्र मंडळाच्या वतीने प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. चला आदई क्रिकेट संघ पुन्हा एकदा पालेश्वरी क्रिकेट कमिटीच्या वतीने सर्वांचा आभार मानून आजचा दिवस संपला, स्पर्धा संपली अशी आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. लोकनेते दिबा पाटील साहेबांचा विजय असो आणि पालेश्वरी माता की जय.